नमस्कार. ज्योतिष आणि रहस्यमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजचा विषय अतिशय मूलभूत आणि खूप महत्वाचा आहे, कारण आज आपण ज्योतिषशास्त्र म्हणजे नेमकं काय हेच समजून घेणार आहोत. ज्योतिषाबद्दल आपल्या मनात असलेले सर्व गैरसमज दूर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत. बहुतेक जणांना असंच वाटतं की ज्योतिषशास्त्र म्हणजे भविष्य सांगण्याचं साधन, पुढे काय काय होणार आहे हे सांगण्याचं साधन. परंतु आपल्या प्राचीन ग्रंथांमध्ये ज्योतिषशास्त्राचा भविष्यवाणी किंवा भविष्य सांगण्याचं साधन असा कुठेही उल्लेख नाही. तर आपल्या प्राचीन ग्रंथांमध्ये ज्योतिषशास्त्राला मनाचं शास्त्र, आपल्या कर्माचं शास्त्र, आपल्या आत्म्याच्या प्रवासाचं शास्त्र, कॉन्शियसनेसचं विज्ञान असा उल्लेख आहे. ज्योतिषशास्त्राला अंतर्मन ओळखण्याचं साधन असं म्हटलं गेलंय. आता आपल्याला हे माहित नाही, यात आपली खरं म्हणजे चूक नाही, कारण आपल्याला कधी ते नीट समजावूनच सांगण्यात आलं नाही. आपल्याला फक्त ज्योतिष म्हणजे भविष्य सांगणं एवढंच माहिती आहे. आपल्या प्राचीन वेदांग ज्योतिषात असं स्पष्ट सांगितलंय की ज्योतिष हे यज्ञ, साधना आणि जीवन कर्म हे योग्य काळात व्हावं यासाठी आहे. योग्य काळ ओळखणे, ऋतू ओळखणे, ग्रहांची स्थिती आणि गती समजणे, कोणते कर्म कधी करायचं हे समजणे, यासाठी ज्योतिषाचा वापर केला जात असे. टाइम अवेअरनेस टूल म्हणजेच वेळेचं भान ठेवणं हा ज्योतिषाचा मुख्य उद्देश आहे, असं वेदांग ज्योतिष सांगतं. आपल्या उपनिषदांमध्ये ज्योतिषाचा उपयोग आत्मज्ञानासाठी सांगितलेला आहे. म्हणजेच स्वतःला ओळखण्याचे शास्त्र, कॉन्शियसनेस, चेतनेचं विज्ञान. म्हणजे काय तर थोडक्यात आपण कोण आहोत ते ओळखणं, आपण काय करतोय आणि का करतोय, त्याचे परिणाम आपल्याला कसे भोगावे लागतायत, आपण एक्झॅक्टली काय करायला हवंय हे समजून घेणं हे ज्योतिषशास्त्राचं काम आहे. उपनिषदांच्या दृष्टीने ज्योतिष हे फक्त मार्गदर्शक आहे. महाभारतामध्ये किंवा गीतेमध्ये सुद्धा श्रीकृष्णाने कर्माला जास्त महत्व दिलंय. श्रीकृष्णाने इथे स्पष्ट सांगितलंय की तुमची निवड, तुमचं आत्ताचं चयन हे तुमचं भविष्य निर्धारित करत असतं. म्हणजे त्याचा अर्थ काय की कोणाचंही भविष्य हे फिक्स नसतं. कुठलाही ग्रह तुमचं नशीब किंवा तुमचं भविष्य बदलू शकत नाही. तर तुमचं कर्म हेच तुमचं भविष्य निर्धारित करत असतं. स्वतः पराशर ऋषींनी असं म्हटलंय. आता पराशर ऋषी म्हणजे कोण तर ज्यांनी बृहत पराशरी होराशास्त्र म्हणजे हेच ज्याला आपण वैदिक ज्योतिषशास्त्र म्हणतो ते ज्यांनी लिहिलंय ते म्हणजे पराशर ऋषी. तर त्यांनी सुद्धा असं म्हटलंय की जन्मकुंडली हा आपल्या आत्म्याचा नकाशा आहे. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चारही भागांचं विश्लेषण कुंडलीतनं पाहावं असं त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे. त्यांनी कुठेही याचा वापर भविष्य सांगण्यासाठी करा असं म्हटलेलं नाहीये. नारद, गर्ग, वराह मिहिर यांनी ज्योतिषाला विवेक जागृत करण्याचं शास्त्र असं म्हटलंय. बृहत संहितेमध्ये वराह मिहिर यांनी म्हटलंय की ज्योतिषाचा उपयोग समाज, निसर्ग, ऋतू आणि माणसांचा मानस समजण्यासाठी करायला हवा. त्यांच्या मते अंध भविष्यवाणी ही विकृती आहे. आपल्या कोणत्याही प्राचीन ग्रंथांमध्ये ज्योतिषशास्त्र म्हणजे भविष्यवाणी करण्याचं साधन असा कुठेही प्रमुख उल्लेख नाही. हे केलं किंवा हे नाही केलं तर तुमचा विनाश होईल, हा ग्रह म्हणजे शाप आहे, हा ग्रह तुम्हाला शिक्षा देईल, असं कोणतंही विधान आपल्याला पाहायला मिळत नाही. भय, डिपेंडन्सी आणि अंधश्रद्धा हे नंतरच्या काळात आलेले मानवी विकार आहेत. ओरिजिनल ज्योतिषशास्त्र, मूळ ज्योतिषशास्त्र हे असं नाहीये. मग ज्योतिषाचा खरा उद्देश काय तर स्वतःची ओळख करून घेणे, अवेअरनेस आणि कॉन्शियसनेस. ज्योतिष म्हणजे सेल्फ अवेअरनेस टूल आहे. तुम्ही कोण आहात, कोणते कर्म करण्यासाठी जन्माला आला आहात, तुम्ही काय विचार करत आहात, तुमचे मानसिक पॅटर्न्स कसे दिसत आहेत, थिंकिंग प्रोसेस कशी आहे, कोणत्या कर्माच्या चक्रात तुम्ही अडकलेले आहात, कुठे तुमच्या मनात भीती लपलेली आहे, कुठे अट्रॅक्शन आहे, कुठे अटॅचमेंट आहे, कुठे अहंकार तुमचा इगो आहे, कुठे अज्ञान आहे आणि कुठे जागृती शक्य आहे, हे सगळं आपण ज्योतिषशास्त्रातनं पाहायचं असतं. गर्ग संहितेमध्ये गर्ग ऋषी सांगतात की ग्रहान बाधकाहा अविद्या बाधिका. म्हणजे काय तर कुठलाही ग्रह त्रास देत नाही, तर माणसाचं अज्ञान त्याला त्रास देतं. जो माणूस अज्ञानात असतो तो ग्रहांना दोष देत बसतो. जेव्हा त्याला जाणीव येते, समज येते, तेव्हा मात्र योग्य मार्ग मिळतो.
तोच त्रास देणारा ग्रह मग त्यांच्या शिक्षकाचं काम करतो, तो त्याचा टीचर बनतो आणि तुमच्या आयुष्याला योग्य दिशा दाखवतो. माणसाला एकदा का त्याचं भविष्य कळलं ना, की मग तो निष्क्रिय होतो. त्याच्या मनातली भीती वाढत जाते आणि मग तो हळूहळू आपल्या जबाबदाऱ्या झटकायला सुरुवात करतो. पण त्याचा कॉन्शियसनेस वाढला, की मग तो स्वतःला ओळखायला लागतो, स्वतःला बदलतो आणि स्वतःच्या कर्माची दिशा बदलतो. ग्रहा न भवंती करता रहा, करता जीवहा स्वकर्मभिः. म्हणजे काय, की कोणताही ग्रह प्रत्यक्ष कधीच काही कार्य करत नाही. माणूस स्वतःच स्वतःच्या कर्माचा जबाबदार असतो. स्वतःचं कर्म मनुष्य स्वतःच करत असतो. एकंदर ही सगळी माहिती समराईज केली की आपल्याला असं दिसून येतं की ज्योतिष म्हणजे कॉन्शियसनेस, चेतनेचं विज्ञान आहे. आपली कुंडली म्हणजे आपल्या मनाचा नकाशा आहे, सायकोलॉजिकल मॅप. ग्रह ही आपली मानसिक अवस्था आहे आणि भविष्य हे अवेअरनेसवर अवलंबून असतं, ते कधीही फिक्स नसतं. आणि उपाय म्हणजे काय तर अवेअरनेस, आपली जागरूकता, आपल्याला आलेली समज, जाणीव. ज्योतिषशास्त्राचा मूळ उद्देश भविष्य सांगणं नाही तर कर्माच्या बंधनातून मुक्त होणं आहे. ज्योतिषाचा खरा उद्देश मुक्ती आहे. श्री स्वामी समर्थ.